पिठोरी अमावस्या यंदा कधी आहे? या अमावस्येचे धार्मिक महत्त्व काय आहे? पिठोरी अमावस्येची पूजा विधी, कथा आणि उपाय. तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ पाहिल्यानंतर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. श्रावण महिन्यातील अमावस्येला पिठोरी अमावस्या किंवा दर्श अमावस्या असे म्हणतात. या दिवशी बैलपोळा सण देखील साजरा केला जातो. पिठोरी अमावस्येच्या दिवशी 64 योगिनीच्या मूर्ती तयार करून त्याची पूजा करण्याची परंपरा आहे. श्रावणाच्या शेवटच्या दिवशी येणारी ही अमावस्या मातृदिन म्हणूनही ओळखली जाते. पिठोरी अमावस्येला 64 योगिनीची पूजा केली जाते. 64 योगिनी म्हणजे उपजीविकेसाठी उपयुक्त 64 कला आहेत. त्याचीच ही प्रतीक मानले जाते. या योगिनीची पूजा केली जाते आणि पिठाच्याच पदार्थाचे नैवेद्य अर्पण केले जातात. यंदा पिठोरी अमावस्या कधी आहे? तिथी, कालावधी काय आहे? पूजा कशी करावी? पौराणिक कथा इत्यादी सर्व माहिती जाणून घेऊया. पिठोरी अमावस्या तिथी 22 ऑगस्ट 2025 शुक्रवार सकाळी 11:56 अमावस्या तिथी सुरुवात होत आहे. 23 ऑगस्ट शनिवारी सकाळी 11:37 अमावस्या तिथी समाप्त होत आहे. पिठोरी अमावस्येचे व्रत कसे करावे? प्रत्येक कुटुंबातल्या विवाहित महिलांनी पिठोरी अमावस्येचे व्रत करण्याचा प्रयत्न करावा. संध्याकाळी घर स्वच्छ करून धूप अगरबत्ती लावून दिवा प्रज्वलित करावा. प्रवेशद्वार, देव्हारा, तुळशी वृंदावनाजवळी दिवे प्रज्वलित करावे. 64 योगिनी घरच्या देव्हाऱ्यात स्थापन झाल्या आहेत असे समजून त्यांची पिठाच्या दिव्यांनी आरती करावी. दूध, खीर, पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करावा. घरामध्ये येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचे स्वागत करावे. त्यांना ही खीर, पुरणपोळी खायला द्यावी. कुटुंबियांसोबत प्रसादाचे भोजन करून उपवास सोडावे. पिठोरी अमावस्येची पूजा कशी करावी? पहाटे उठून स्नान करावे. सूर्यदेवतेला जल अर्पण करावे. यानंतर पितरांनाही जल अर्पण करावे. पितरांना जल अर्पण करताना ओम पितृभ्यो नमः या मंत्राचा जप करावा. स्वच्छ वस्त्र परिधान करून पूजेची तयारी करावी. तुपाचा दिवा प्रज्वलित करून व्रताचे संकल्प करावे. मान्यतेनुसार विधिवत पूजा केल्यास मुलांच्या आयुष्यात नेहमीच आनंद राहतो असे म्हणतात. 5 कणकेच्या दिव्याचा उपाय. पिठोरी अमावस्येला व्रत करणे शक्य नसेल तर घरामध्ये 5 कणकेचे दिवे नक्की प्रज्वलित करावे. घराचे प्रवेशद्वार, देव्हारा, तुळशी वृंदावन, घराच्या ईशान्य आणि दक्षिण दिशेला हे दिवे ठेवावे. कणकेच्या दिव्याचा उपाय केल्यास जीवनातील अडचणी दूर होण्यास मदत मिळेल. 11 दिव्यांनी मुलांना का ओवाळावे? पिठोरी अमावस्या आई आणि मुलाबाळासाठी अतिशय महत्त्वाची असते. मुलांच्या दीर्घायुष्यासाठी, त्यांच्या प्रगतीसाठी, संरक्षणासाठी या दिवशी उपाय केले जातात. पिठोरी अमावस्येच्या दिवशी कणकेचे 11 दिवे तयार करून प्रज्वलित करा. आपल्या मुलांना एकत्रित बसवून त्यांना ओवाळा. पिठोरी अमावस्येचे व्रत करण्याचे फायदे. पितृदोष दूर होतात असे म्हणतात. जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यास मदत मिळते. पितरांचा आशीर्वाद मिळतो. कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धीचा वर्षाव होण्यास मदत मिळते. पिठोरी अमावस्येची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता. त्याच्या घरी श्रावणातल्या अमावस्येच्या दिवशी वडिलांचे श्राद्ध असे. इकडे दरवर्षी काय होई, ज्या दिवशी श्राद्ध त्या दिवशी सकाळपासूनच त्यांच्या सुनेचे पोट दुखू लागे व ब्राह्मण जेवायला बसण्याच्या वेळेस बाळांत होऊन पोर मरून जाई. असं झालं म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी जात असे. 6 वर्ष झाले. 7व्या वर्षीही तसंच झालं. तेव्हा सासरा रागावला. ते मेलेलं पोर तिच्या ओटीत घातले. तिला रानात हाकलून लावलं. पुढे जाता जाता ती एका मोठ्या अरण्यात गेली. तिथे तिला झटिंग्याची बायको भेटली. ती म्हणाली, बाई, तू कोणाची कोण? इथे येण्याचे कारण काय? आलीस तशी लवकर जा, नाहीतर माझा नवरा झटिंग येईल आणि तुला मारून खाऊन टाकेल. तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली, त्याकरताच मी इथे आले आहे. झटिंगाची बायको म्हणाली, बाई, तू इतकी जीवावर उदार का? तशी ब्राह्मणाची सून आपली हकीकत सांगू लागली आणि इथे येण्याचे कारण सांगितले. सासऱ्याने घरातून घालून दिले तर आता
जगून तरी काय करायचे आहे असं म्हणून रडू लागली. तशी झटिंगाची बायको तिला म्हणाली, बाई तू भिवू नको, घाबरू नको. अशीच थोडी पुढं जा, तिथं तुला एक शिवलिंग दृष्टीस पडेल. बेलाचं झाड लागेल. तिथे एका झाडावर बसून राहा. रात्री नागकन्या, देवकन्या, साती अप्सरा तिथे पूजेला येतील. पूजा झाल्यावर खीर-पुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारतील. असे झाल्यावर मी आहे म्हणून सांग. त्या तुला पाहतील. कोण कोटची म्हणून चौकशी करतील. तेव्हा सगळी हकीकत त्यांना सांग. ब्राह्मणाच्या सुनेने बरं म्हटलं. तिथून उठली, पुढं गेली. तो एक बेलाचे झाड पाहिलं. तिथेच उभी राहिली. इकडे तिकडे पाहू लागली. तो जवळच एक शिवलिंग दृष्टीस पडले. तशी ती शेजारच्या झाडावर बसून राहिली. इतक्यात रात्र झाली. तशी नागकन्या, देवकन्या आणि साती अप्सरांच्या स्वाऱ्यासुद्धा आल्या. त्यांनी शिवलिंगाची पूजा केली, नैवेद्य दाखविला आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारलं. ते ऐकताच तिने मी आहे म्हणून सांगितले. तेव्हा सगळ्यांनी मागे पाहिलं. त्यांना आश्चर्य वाटलं. तिची कोण कोटली म्हणून चौकशी केली. तिने सर्व हकीकत सांगितली. नागकन्या, देवकन्यांनी तिच्या मुलांची चौकशी केली. पुढे तिच्या 7 मुलांना जिवंत केलं आणि तिच्या हवाली केलं. तिला श्रावणी अमावास्येचं हे व्रत सांगितलं. 64 योगिनीची पूजा करायला सांगितली आणि मृत्यूलोकी हे व्रत प्रकट करायला सांगितलं. तसे तिने विचारलं, ह्याने काय होतं? अप्सराने सांगितलं, हे व्रत केले म्हणजे मूल-बाळ दगावत नाहीत, सुखासमाधानात राहतात. पुढे ती त्यांना नमस्कार करून निघाली. ती आपल्या गावात आली. लोकांनी हिला पाहिलं. ब्राह्मणाला जाऊन सांगितले, भटजी भटजी, तुमची सून घरी येत आहे. त्याला ते खोटं वाटलं. अर्धघटकेनं पाहू लागला. तो मूलबाळ दृष्टीस पडू लागले. पाठीमागून सुनेला पाहिलं. तसा उठला, घरात गेला. मुठभर तांदूळ तांब्यावर पाणी आणलं. तांदूळ सुनेवरून आणि मुलावरून ओवाळून टाकून दिले. हातपाय धुवून घरात आला. सर्व हकीकत सुनेला विचारली. तिनं ती सारी सांगितली. पुढे सर्वांना आनंद झाला आणि मुलाबाळासहित सुखाने ती नांदू लागली आणि प्रत्येक वर्षी पिठोरी अमावास्येचे व्रत करू लागली. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.